गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ. ही आहे गावाकडची आमची शेवटची सकाळ आणि आज आम्ही जाणार होतो आणि सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. काल पण जाणार होतो पण तो काही प्लॅन झालाच नाही जायचा, कारण काल दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे गेलोच नाही. आणि आजही जेव्हा सकाळी उठलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता. झाडलोट करेपर्यंत नंतर काय असा पाऊस सुरू झाला की मग काय सांगायला पाहिजे. आज पण कसं होतं माहीत नाही, जाऊ देतो की नाही माहीत नाही. एक तर रुद्रांशची आता 2 दिवसाची शाळा बुडणार. 1 दिवसाची ठीक होती पण आता दुसऱ्या दिवशीची पण बुडणार. पण आता बघू काय होते. पण कोणत्याही हालतीमध्ये आज तर जावं लागेल. आजची गेली तर गेली, पण दुसऱ्या दिवशीची जायला नको पाहिजे. आणि हे आहेत माझे भाचे कंपनी टिटू आणि हा आहे आमचा क्यूट असा कृष्णा, माझ्या लहान भावाचा मुलगा भाचा. आणि जिकडे मी ब्रश करायला आली तिकडे तो पण आला ब्रश करायला. आणि हा ब्रश काही करत नाही, कोलगेट खातो. इथे बघा अंगण तर आमचा भरपूर मोठा आहे, पण रस्ता आहे रोड हायवे आणि आमच्या पोर्चमधून सगळंच दिसते आम्हाला. आणि गावाकडचं वातावरण सकाळचं छान असं एकदम. आणि असा पाऊस सुरू होता धो धो. आणि बघा पावसाचं पाणी सगळीकडे शेतामध्ये पाणीच पाणी झाला. इथे हिरवीगार जी दिसते आहे ना, ती आमची खार आहे, म्हणजे धानाचं रोप आहे. आणि आता रोवणं धरतीलच, पण घराचं पण काम चालू होतं ना, तर सिमेंट पाडलेलं आहे त्याच्यामुळे ते तरी मार्गी लागलं पाहिजे. नाहीतर मग पावसाचं पाणी लागलं किंवा थंडी लागली तर सिमेंट कसं गोटा बनतो, दगड बनतो. तर ही आहे आमची लहान साईड. इकडे चुलीचा एरिया असतो. आता पावसाळ्याच्या काड्या वगैरे भरलेल्या आहेत. आणि बघा किती पावसाचं पाणी साचलेलं आहे ना. आजपर्यंत अजिबात पाऊस नव्हता आणि आता एखादामध्ये इतका भयानक पाऊस सुरू झाला की काय सांगू. आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा माकडं आहेत. बापरे, मनमनी जातात असतं. कडपा जातात, बहुत सारे कडपा जातात. गेले कुत्रा पाहिजे, त्याचा किती मोठा आहे कुत्रा. अजून येतात कडपा. शेड्या बी आहेत ना, मेंढ्याही आहेत याच्यात. तसे चिखलाने हात पाय भरले द्यायचे. हो, पाऊस थांबला मग आम्ही आलो रूमवरती यायला. आणि बराच असा सामान होता. 2 पिशव्या होत्या, बॅग होती एक, मग एवढा सामान. आणि इथे माझ्या भाच्या आहे ना, तो आमच्याच मार्गावरून ट्रक चालवतो, तर त्याच्या ट्रकने आम्ही आलो. बघा मी आता पुष्कळदा असं करते, यायच्या वेळेस त्याच्या ट्रकनी येते. तर मग आम्ही लवकरच आलो घरी, 12 वाजता नाही तर पोहोचून गेलो. त्याच्या टायमिनुसारच मग यावं लागलं आम्हाला. तर इकडे सुद्धा पाऊसच आहे, म्हणजे आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळीकडे एकसारखाच पाऊस आहे, पावसाचं वातावरण आहे. आणि पावसाळ्याचेच दिवस आहेत तर येणारच ना. हिला काय बोलतात तुमच्याकडे? आमच्याकडे काटवल बोलतात. तर मी 1/2 किलो आणले होते, त्याचीच भाजी करते. आताच मी गावावरून आले तर आता पटपट मला करायचं आहे स्वयंपाक. आणि सामान वगैरे जसं आहे तसंच, अजून अनपॅकिंग वगैरे काही केलं नाही. कपडे वगैरे चेंज केले, जसे टाकले तसे टाकले, कारण आता स्वयंपाकाची पण वेळ झाली, म्हणजे जेवणाची वेळ झाली, त्याच्यामुळे पटपट स्वयंपाक करायचा आहे. ही आहे मस्त अशी काटवलची भाजी शिजते आहे. आणि माझा फरशी वगैरे पण पुसून झाला गावावरून आल्यानंतर. इकडे आहे भात, इकडे भाजी शिजते आहे, फरशी पण पुसून झाली, तिकडची फरशी सुकली, इथची फरशी म्हणजे पुसली तर सुकायलाच आहे म्हणून फॅन ऑन केला. आणि आता जो सामान आणला तो अनपॅक करते, कारण काही काही वस्तू असतात ना ज्या की खराब होणाऱ्या असतात, तर काढून घेतलेल्या बऱ्या. कसं 1 बॅग भरून जायची आणि 3 बॅगा भरून यायच्या. पण मी भरून पण नव्हती गेली. याच्यामध्ये रुद्रांशचे 2 ड्रेस घेतले होते आणि रुद्रांशचे 2 ड्रेस घेतले होते, जास्त काही घेतले नव्हते. माझा 1 ड्रेस घेतला होता आणि अंदरचे कपडे वगैरे असे घेतले होते, बाकी काही घेतले नव्हते. रिकामा होता, गाड्या होते त्याच्या, पाण्याची बॉटल वगैरे होती, असं काहीसं होतं, जास्त काही नव्हतं. आता एकदम पॅक भरून आली. हा 1 पिशवी आली, अजून 1 पिशवी होती जी की मोकळी केली. तिकडे मैं हाँ मुंडा उड़ा रहा है मेरा, दिख रही है, मुंडा उड़ा भी नहीं रहा. ये गाड़ी रख देगी तेरी नई गाड़ी, घर में तेरा गंगा.
गावावरून आणलेलं सामान ही आहे कर्मा भाजी. खूप छान लागते, टेस्टी लागते. कर्मा भाजी, करमता भाजी, छत्तीसगडची फेमस अशी भाजी आहे ही कर्मा भाजी. ही आहे हरतकरीची भाजी. 2 भाज्या आणल्या मी आणि आंबे होते तर मी 5च आंबे आणले. रुद्रांसाठी आईने शेव बनवून दिला. रुद्रांसला शेव आवडतो म्हणून नेहमी त्याच्या आवडीच्या शेव असते, चकल्या असतात, पण ह्यावेळेस नाही बनवलं. शंकरपाळे आणि माझे भाची कंपनी पण असते. आणि आम्ही काल येणार होतो, मग काय काल नाही आलो, आज आलो. मग काय मुलांनी तर फस्त करणारच, जेवढा होता त्यापेक्षा अर्धा तर करणारच. तसे अर्धा करून ठेवला. मुरमुरे पण माझ्याकडे होते म्हणून मी काय घेतले नाही जास्त. आईने 2 पायला घेतले होते माझ्यासाठी आणायला, पण मी आणलं नाही कारण माझ्याकडे आहेत आधीचे 3-4 पायला तरी मुरमुरे आहेत म्हणून. आणि हे 2 गंज माझ्या आईच्या दहाचे आहेत, म्हणजे माझ्या आईला लग्नामध्ये दिलेले 2 गंज अजून आहेत तिच्याकडे. मोठे मोठे होते, 3-4 पायल्याचे 5 पायल्याचे. ते घेऊन जा म्हणत होती. मी म्हटलं नाही, याच्यामध्ये भात वगैरे बनवून बघते म्हटलं, जमलं तर बनवीन. आणि इथे 2 डबे आहेत, ही एक आतमध्ये आहे आणि हा एक डबा, आणि हा एक टिफिन डबा. टिफिन डबा माझ्याकडे नव्हता म्हणून त्यांच्याकडचा टिफिन डबा, त्यांच्याकडे आहेत 3-4 म्हणून मी आईकडनं एक टिफिन डबा आणला. इथे आहेत वडे, म्हणजे परवाच्या रात्री बनवलं होतं, काल येणार म्हणून. ते ही आहेत लाकडीच्या डाळीचे वडे, रुद्रांच्या पप्पासाठी म्हणून आणले मी 10-12. आणि ही आहेत अळूची पानं. इथे आहेत पेरू. आईच्या घरी किती पेरू लागले आहेत तुम्हाला माहिती आहे ना, मी दाखवली. खाल्ले तर भरपूर. आज अजून तोडणार होते पण मी काही तोडले नाही, आज पिकलेले आहेत. आणि हे पाऊस यायच्या आधी तोडलेले आहेत, त्यामुळे पानचट नाही लागणार, गोडच लागणार. आणि काल येणार होतो पण काल आलो नाही म्हणून हे जरा जास्त पिकले, हे खराब झाले तर मी हे फेकून देणार, जे खाण्याजोगे आहेत ते खाणार. आणि हा आहे मुरमुऱ्याचा चिवडा. चिवडा पण मी जराच आणला कारण हे खायला बघत नाही, मग तो तसाच राहतो, मग टाकून द्यावा लागतो. किंवा कोणी मागणारे वगैरे येतात त्यांना देते. त्यापेक्षा ते आई वगैरे सकाळच्या वेळेस नाश्ता पाणी करून जातातच, त्यांना लागते 12 महिने. म्हणजे शेतामध्ये वगैरे जातात ना, थोडाफार नाश्ता वगैरे असं करून जातात काम करायला, म्हणून त्यांना जास्त लागते. म्हणून मी थोडाच आणलं, इथं फेकण्यापेक्षा किंवा कुणाला देण्यापेक्षा. देखा क्या मन तेरे पप्पा को दिखान तेरे पप्पा को. असा एवढा सारा पसारा, तरी मी अर्ध्याहून अर्धाच आणते. माझी आई नेहमी म्हणते की एवढंच नेते तेवढंच नेते, कंजूसीच करते. पण कंजूसी म्हणून काय करायचं, कमीच करते मी, काय करणार. आणून पण असं पण आपल्याकडे असतो भरपूर काही. चला आता माझं स्वयंपाक पण होते आहे तर ते पण बघावं लागेल, कारण आज पहिल्यांदा असं झालं आहे. 2 वाजले आणि 2 वाजेपर्यंत मी आता भात भाजी करते. मस्त अशी काकडीची भाजी आपली. चलो खाना खाने चलो, बोल तेरे पप्पा को खाना खाने है, ये खाना खाना है क्या नाही. आणि जांभरी आणल्या होत्या, ह्याच्यावर जांभरी होत्या ज्या की मी आता दिल्या यांना सगळ्यांना थोड्या. आणि एक टिफिनचा डब्बा होता, तिथे पण आणल्या होत्या. म्हणजे हा 3 खाण्याचा टिफिनचा डब्बा होता ना, तिथे पण जांभरी आणल्या होत्या. ते मी आता याच्यामध्ये ओतल्या आणि याच्या भरून जांभरी इकडे तिकडे सगळे इकडे दिल्या, वाटून दिल्या आता 12 महिन्यावर. तर आता मी पण खाते, आमच्या घरच्या आहेत. आणि मागच्या वर्षी कमी लागल्या होत्या, ह्या वर्षी जरा जास्त लागल्या त्या जांभरीला. आणि सुरुवातीला पाऊस येते ना, तेव्हा चांगली अशी टंबोरी मस्त जांभूळ म्हणजे पिकते आणि फुगते जांभूळ पिकल्यानंतर. पण ह्या वर्षी पाऊसच नाही आला. आता परवाच्या दिवशीपासून तर पाऊस येतो, काल पण असा भरपूर आला काल पाऊस, पण परवाच्या दिवशी असा हलकाच आला पाऊस. आणि आता हे थोडेसे ठेवते, जान्हवी वगैरे आले तर त्यांना देईन. आणि मी आता खाते. आणि भरपूर खाल्ल्या, गावाला गेलं तर भरपूर जांभरी खाल्ल्या, भरपूर म्हणजे भरपूर जांभरी जामं भरपूर खाल्ल्या. गावावरून आणलेले बर्माराक्साची पानं जे मी धुवून ठेवले आता स्वच्छ, आणि पुसून धुवून ठेवले पाणी गळायला, आणि नंतर बनवणार. आणि थोडेसे भांडे होते ते सुद्धा घासून घेतले, घरातली सगळी कामं केली. पानाच्या वड्या बनवून झाल्या, आमच्याकडे बनवून झाल्या नाही म्हणत, गुंडाळून झाल्या म्हणतात. तर गुंडाळून झाल्या, शिजवायला सुद्धा ठेवल्या. आणि अशा पद्धतीने आम्ही शिजवतो बघा. आणि संध्याकाळच्या आधी शिजवायला ठेवले ना तर स्वयंपाक करेपर्यंत गार होतात आणि मस्त होती आपली वडी. तर अशा पद्धतीने मी बनवली. वडी शिजल्यानंतर आता थोडेसे वडे मी फ्राय पण करून घेते. आणि उद्या होणार आता काही संध्याकाळ म्हणजे आम्ही दुपारी जेवलो होतो, तेवढी भूक पण नव्हती, मग थोड्याशा वड्याच मी फ्राय करून घेतल्या. असा होता आजचा खूप मोठा दिवस आणि ह्या दिवसामध्ये घडणाऱ्या माझ्या जीवनातल्या घटना.